आज आपण एक इंटरेस्टिंग रेसिपी बनवतो आहे, मलाई कुल्फी. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम आणि कुल्फी खावीशी वाटते. या पद्धतीने तुम्ही मलाई कुल्फी जर बनवली तर पुन्हा तुम्ही बाहेरनं कुठली कुल्फी कधी आणणार नाही. आणि ही कुल्फी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल. तेव्हा ही सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे. लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बनवायला सुरुवात करतो आहे. आता आपण मलाई कुल्फी बनवतो आहे. त्याच्यासाठी आपण 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. इथे तुम्ही फुल क्रीम मिल्क पण घेऊ शकता. आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढईच्या ऐवजी आपण एक पसरट भांडं पण घेऊ शकतो. आता आपण कढईमध्ये 1 लिटर दूध टाकून घेतो आहे. हे गाईचं दूध आहे आणि याच्यातलं आपण थोडं दूध काढून घेतलं आहे. बघू शकता किती काढलं आहे ते. दूध आपण आता बॉईल करून घेतो आहे. गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे. सतत ढवळत राहायचं आणि आपण ह्या दुधाला आता कमी गॅसवर आटवून घेतो आहे. आता जी साईडची मलाई येते आहे ती आपण काढून घ्यायची आणि ती दुधामध्ये मिक्स करत जायची. अशा प्रकारे आपण कमी गॅसवर दूध अर्ध होईपर्यंत आटवून घेतो आहे. आपण जे वाटीमध्ये दूध काढून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून आपण मिल्क पावडर टाकतो आहे. मिल्क पावडरनी दुधाचा रिचनेस वाढतो आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते. आता याच्यात आपण 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकतो आहे. कॉर्नफ्लोअरने दूध छान घट्ट होतं. दूध आपलं आता बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे दुधामध्ये मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेतलं होतं ते सगळं टाकून घेतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे दुधामध्ये. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि सतत ढवळत राहायचं. आणि साईडचं क्रीम आहे, मलाई जी साईडला साय आणि मलाई जी लागलेली असते तिला काढून मिक्स करत जायचं. अशा प्रकारे आता आपण आटवून घेतो या दुधाला. दूध आपण अर्ध होईपर्यंत कमी गॅसवर आटवून घेतलेलं आहे. आपल्याला हवं तसं आटलेलं आहे. बघू शकता कसं दिसत आहे. आणि चमच्याला एक कोट होत आहे इथपर्यंत आपण आटवून घेतलं आहे. बघू शकता असा एक कोट येतो आहे त्याच्यावर. म्हणजे दूध आपल्याला हवं तसं आटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपण मलाई टाकतो आहे. याच्याने आपल्या दुधातलं फॅट कंटेंट वाढणार आहे. फुल क्रीम मिल्क घेतलं तर 1 चम्मच साय नाही टाकली तरी चालणार आहे. आणि थंड झाल्यावर अजून घट्ट येत जाणार आहे. आता आपण याच्यामध्ये 3/4 कप असं साखर टाकून घेतो आहे. आणि साखर आपल्याला फक्त विरघळून घ्यायची आहे. साखर टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाही आहे त्याला. आता साधारण 2 ते 3 मिनटं आपण त्या साखरेला विरघळून घेतो आहे दुधामध्ये. आता आपलं दुधातली साखर विरघळलेली आहे आणि आता त्याला 2 मिनटं आपण बॉईल करून घेतो आहे. बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे बॉईल करून घेतल्यानंतर. आता आपण गॅस बंद करतो आहे. थंड झाल्यावर अजून घट्ट येत जाणार आहे हे. आता आपण जे दूध आटवून घेतलेलं आहे ते थंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये पण 5-6 वेलची क्रश करून टाकून घेतो आहे. वेलचीने खूपच छान टेस्ट येते. आता त्याच्यामध्ये आपण बदाम आहे ते रोस्ट करून त्याचे बारीक बारीक तुकडे करून ते 4 ते 5 टेबलस्पून टाकून घेतो आहे. आपल्याला याला बदामची टेस्ट द्यायची आहे त्याच्यामुळे आपण क्रश बदाम टाकून घेतलेले आहे. त्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण मिक्स करून घेतो आहे. बघू शकता किती घट्ट झालं आहे आपलं मिश्रण. आता आपण कुल्फी सेट करायसाठी 2 ग्लास घेतलेले आहे. इथे तुम्ही कुठल्याही वाटी घेऊ शकता किंवा अजून तुमच्याकडे काही कुल्फी मोल्ड्स असतील तर त्याच्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता. आता मी ग्लासमध्ये हे मिश्रण टाकून घेत आहे आणि अशा प्रकारे आपण दोन्ही ग्लास व्यवस्थित भरून घेतलेले आहे. आता त्याला आपण वरनं क्लीन रॅपने रॅप करून घेतो आहे, बंद करून घेतो आहे. म्हणजे कुठलंही मॉइश्चर आत जायला नको आणि कुल्फीमध्ये बर्फ वगैरे जमायला नको. एकदम टेस्टी आणि स्मूथ लागली पाहिजे. आता आपण दोन्ही याला क्लीन रॅप लावून घेतलेला आहे आणि या कुल्फीला आपण 8 ते 10 तास फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवून देतो आहे. 8 तास आपण कुल्फी सेट करून घेतलेली आहे. बघू शकता किती छान सेट झालेली आहे कुल्फी. आता आपण कुल्फीला बाहेर काढतो आहे. त्याच्यासाठी आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता हे क्लीन रॅप जे आहे ते आपण काढून घेतो आहे आणि या ग्लासला आपण त्या भांड्यामध्ये ठेवून रोल करून घेतो. अशा प्रकारे रोल केलं तर कुल्फी लवकर बाहेर निघते. आणि आपल्या आता रोल करून झालेलं आहे. चाकूच्या साहाय्याने आपण त्याला बाहेर काढून घेतले कुल्फीला आणि त्याच्या स्लायसेस करून घेतो आहे आपण. मलाई कुल्फीच्या आपण स्लायसेस आता करून घेतो आहे.
एकदम टेस्टी अशी ही मलाई कुल्फी आपली तयार झालेली आहे. आपण त्याचे स्लायसेस करून घेतो आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम टेस्टी अशी ही कुल्फी आहे. आता आपण त्याचे स्लायसेस करून घेतले आणि त्याचं आता प्लेटिंग करून घेतो आहे आपण. मलाई कुल्फीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण बदामाच्या तुकड्यांनी गार्निश करून घेतलेलं आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही कुल्फी नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसवर. धन्यवाद.